नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 3 जानेवारी 1831 रोजी देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा इथे झाला. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या आधुनिक स्त्रीवाद्यांपैकी एक मानल्या जातात. पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. मुलींसाठी आधुनिक काळात देशातील पहिली शाळा सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिराव यांनी 1848 मध्ये पुण्यात उघडली. यानंतर सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिराव यांनी मिळून मुलींसाठी आणखी 17 शाळा उघडल्या. 1897 मध्ये पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीने सावित्रीबाई फुले यांचं 10 मार्च 1897 रोजी निधन झालं. तसंच आज महिला मुक्ती दिन म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांना समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या स्वातंत्र्य, सन्मान आणि अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. राणी वेलू नचियार यांचा जन्म 3 जानेवारी 1730 रोजी तमिळनाडूमध्ये झाला. राणी वेलू नचियार या इंग्रजांशी लढाई जिंकणाऱ्या पहिल्या राणी होत्या. तमिळनाडूमध्ये त्यांना वीर मांगाई म्हणतात, ज्याचा अर्थ शूर किंवा शूर स्त्री असा होतो. राणी वेलू नचियार यांचे पती इंग्रजांनी शिवगंगाई राज्यावर केलेल्या हल्ल्यात मारले गेले, तर राणी वेलू नचियार या शत्रूंपासून बचावल्या. त्यानंतर त्या अनेक वर्ष संघटना बनवण्यात आणि सेनापतींसोबत सैन्य तयार करण्यात व्यस्त राहिल्या. त्यांनी पूर्ण तयारीनिशी इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केलं आणि त्या मोठ्या धैर्यानं आणि निर्धारानं लढल्या. राणी वेलू नचियार यांचं नाव त्यांच्या सैन्यात प्रथमच सर्व महिला गट स्थापन करणाऱ्यांमध्ये येतं. महान क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म 3 जानेवारी 1889 रोजी झाला. खुदिराम बोस यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी भारत मातेसाठी बलिदान दिलं. खुदिराम बोस यांना 11 ऑगस्ट 1908 रोजी फाशी देण्यात आली. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर खुदिराम बोस यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चळवळीत उडी घेतली. खुदिराम बोस यांच्या बलिदानानं तरुणांमध्ये स्वातंत्र्याची नवी ज्योत जागवली होती. भारताचे महान शास्त्रज्ञ सतीश धवन यांचं 3 जानेवारी 2002 रोजी निधन झालं. सतीश धवन यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. इस्रोचे 3रे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. श्रीहरिकोटा येथील इस्रोचं अंतराळ केंद्र, जे आज सतीश धवन अंतराळ केंद्र म्हणून ओळखलं जातं, त्यांनाच समर्पित करण्यात आलं आहे. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब